नमस्कार. सविताच्या किचनमध्ये आज बनते आहे बटाट्याची रस्सम भाजी. त्यासाठी बटाटा पातळ चिरून घेतलाय, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हळद, मसाला, हिंग, राई आणि जिरं, तेल. कढई ठेवली आहे, त्याच्या खाली गॅस पेटवून घेते. याला थोडं तेल जास्त लागते म्हणून 3 चमचे तेल घालणार आहे मी. तेल तापू दे. त्याच्यात मी टाकते 1 चमचा राई, राई तडतडली, टाकते जिरं, त्यात टाकते हिंग, थोडासा हिंग, कढीपत्ता, टाकते कांदा, कांदा चांगला परतून घेते. टाकते टोमॅटो, 2 टोमॅटो घातले. या भाजीला टोमॅटो जरा जास्त लागतो. मऊ होईपर्यंत 1 मिनिट झाकण ठेवते. कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी खोलते. टोमॅटो मऊ झाला. चटणी, हळद टाकते 1 चमचा, मसाला टाकते 1.5 चमचा. चांगलं परतून घेते. आता चांगलं मिक्स करते चांगलं. टोमॅटो हा बघा मऊ झाला, असं झाला पाहिजे टोमॅटो. आता मी रस्सम बटाट्याची भाजी बनवते. मी हे मसाला बनवला भाजीसाठी. आता मी त्याच्यात पातळ चिरलेला बटाटा टाकते. पातळ बटाटा चिरला की तो लवकर शिजतो आणि भाजी पटकन होते. म्हणून बटाटा असा चिरून घ्यायचा की भाजी पटकन शिजते. शिजण्यासाठी बटाटा असा चिरून घ्यायचा पातळ. चांगलं मिक्स करून घेते. एक चमचा मीठ टाकते. 1 चमचा मीठ टाकते चवीपुरतं आणि चांगलं परतून चांगलं ढवळून घेते. म्हणजे सगळ्या बटाट्याला हा मसाला लागेल. 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. झाकण काढते. भाजी चांगली परतून घेते. एक पेला पाणी घालते कारण भाजी शिजण्यासाठी. परतून
आता याच्यावरती मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवते शिजण्यासाठी. झाकण काढते. ढवळते. परत 2 मिनिटासाठी ठेवते कारण बटाटे शिजली पाहिजे. आणि ही बटाटे आता शिजली आहे. आता भाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे. तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करा. थँक्यू.